3/8 भागिले कंसामध्ये 5/3 वजा 1/6 कंस पूर्ण अधिक 5/8 बरोबर किती? तर ही अपूर्णांकाची पदावली सोडवताना सुरुवातीला आपण कंस सोडूया आणि त्यासाठी 3/8 लिहून घेऊया भागिले कंसामध्ये. आता कंसामध्ये या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाच्या छेदात 3 आहेत आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदात 6 आहेत. समछेद करून घेण्यासाठी या पहिल्या छेदाला 2 ने गुणावे लागेल आणि अंश आणि छेदाला समान अंकाने गुणत असतात, म्हणून 5 या अंशाला सुद्धा 2 ने गुणूया आणि 5ला 2 ने गुणल्यामुळे आपल्याला अंशामध्ये मिळतील 10 आणि छेदामध्ये मिळतील 6 वजा 1/6 कंस पूर्ण अधिक 5/8. परत 3/8 भागिले, आता समछेद झाल्यानंतर छेद एकाच वेळेस लिहावा आणि अंशाची करूया आपण वजाबाकी. 10 वजा 1 अधिक 5/8 बरोबर 3/8 भागिले 10 मधून 1 गेले उरले 9 छेदामध्ये 6 अधिक 5/8. पहिला अपूर्णांक 3/8. आता या ठिकाणी अपूर्णांकाच्या नियमानुसार भागाकाराच्या जागेवर गुणिलेचे चिन्ह लिहावे आणि त्यापुढील अपूर्णांकाची गुणाकार व्यस्त संख्या घ्यावी. या ठिकाणी गुणाकार व्यस्त संख्या होणार आहे 6/9 अधिक 5/8. आता काटछाट करून घेऊया. 3 1 3, 3 त्रिक 9, त्यानंतर 3 दुनी 6 आणि बेचूक 8, म्हणजे या ठिकाणी 1/4 उरलेले आहेत अधिक 5/8. परत या छेदामध्ये 4 आहेत आणि या ठिकाणी 8 आहेत. 4च्या पटीत 8 आहे, म्हणजे 4ला आपण जर का 2 ने गुणले तर आपल्याला छेदामध्ये समान अंक मिळेल आणि त्यासाठी अंशाला सुद्धा आपण 2 ने गुणूया, म्हणून 2/8 अधिक 5/8. आता समछेद झाल्यानंतर छेदामध्ये आपण 8 एकाच वेळेस लिहूया आणि अंशामध्ये करूया बेरीज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक मिळालेले आहे 7/8, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे या पदावलीचे अचूक उत्तर आहे.